Hello students, we are studying alcohol, phenols and ethers and we are into the last part of this particular chapter, that is chemical properties of the ethers. So जवळजवळ आपला चॅप्टर संपत आलेला आहे. एखाद्या लेक्चरचा पार्ट राहील या लेक्चर नंतर. सो आपण पाहतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द इथर्स आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द इथर मध्ये आपण आतापर्यंत शिकलो होतो दोन प्रकारच्या केमिकल प्रॉपर्टीज. फर्स्ट शिकला तुम्ही लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स, देन you have studied about the chemical properties given by alkyl groups of the ethers. ethers मध्ये alkyl group असतात, त्यांच्या chemical properties पाहिले आपण. peroxide फॉर्म झालं होतं. And then we have started to study chemical properties involving breaking of CO bond or reactions involving breaking of CO bond. ज्या रिएक्शन्स मध्ये CO म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो, त्या रिएक्शन्स आपण पाहायला सुरुवात केली आहे. आणि ऑब्विसली आता ह्या ज्या रिएक्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तीन रिएक्शन्स पाहिजे आहेत बेसिकली. फर्स्ट होती रिएक्शन विथ सल्फ्युरिक ऍसिड, जी तुम्ही स्टडी केलेली ऑलरेडी. रिएक्शन विथ सल्फ्युरिक ऍसिड आपण मध्ये पाहिलं होतं की अल्कोहोल्स फॉर्म झाले होते. सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्शन झाल्यानंतर अल्कोहोल्स फॉर्म झाले होते. सो ते आपण स्टडी केलं. आता सेकंड रिएक्शन आज आपल्याला स्टडी करायचे रिएक्शन्स विथ PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आपण ह्याच्या ऑलरेडी रिएक्शन्स पाहिलेल्या आहेत अल्कोहोल्स बरोबरच्या. आता आपल्याला कोणा बरोबरची पाहिजे, इथर बरोबरची. सो PCl5 रिएक्ट्स विथ इथर टू फॉर्म अल्किल क्लोराइड्स. सिंपल आपण असं म्हणू शकतो, इथर्स रिएक्ट्स विथ PCl5 टू फॉर्म अल्किल क्लोराइड्स. सो जेव्हा इथर्स रिॲक्ट होतात PCl5 बरोबर, तर आपल्याला प्रोडक्ट म्हणून काय मिळतं, अल्किल क्लोराइड्स. अतिशय सोपी रिएक्शन आहे. जनरल रिएक्शन तुम्हाला इथे लिहून दाखवतो मी, आहे की नाही. ROR डॅश म्हणून समजायला, आहे की नाही. इट रिॲक्ट्स विथ PCl5 बरोबर रिॲक्ट झाले. हा R एका क्लोरीन बरोबर जाईल, दुसरा R एका क्लोरीन बरोबर जाईल. सो आपल्याला मिळेल RCl R-Cl. सो दोन क्लोरीन गेले, तीन क्लोरीन राहिले, एक फॉस्फरस राहिला, एक ऑक्सिजन राहिला. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. सो दोन क्लोरीनच्या जागेवर एक ऑक्सिजन नक्कीच जाऊ शकतो. सो फॉर्म होणार POCl3 साइड प्रोडक्ट. सो हे आहे आपलं इथर आणि इथे तुम्हाला मिळाले हे दोन अल्किल क्लोराइड्स आणि या साइड प्रोडक्ट मिळाले POCl3. आहे की नाही. सिंपल रिएक्शन, अतिशय सिंपल आहे. आपण जर एक्झाम्पल घेतले एखादं CH3O C2H5 इथिल मिथिल इथर या रिॲक्ट्स विथ PCl5, तर तुम्हाला याचा एक अल्कोहोल मिळणार, सॉरी याचा एक अल्किल क्लोराइड मिळणार, याचा एक अल्किल क्लोराइड मिळणार. सो CH3Cl म्हणजे मिथिल क्लोराइड and C2H5Cl म्हणजे इथिल क्लोराइड and the side product will be POCl3. सो हे तुम्ही घेतलं होतं इथिल मिथिल इथर, इथिल मिथिल इथर आणि फॉस्फरस पेंटाक्लोराइड. तर तुम्हाला इकडे मिळालाय मिथिल क्लोराइड, अजून मिळालाय इथिल क्लोराइड. सो अल्किल क्लोराइड्स इथर्स पासून मिळवण्यासाठीची प्रोसेस आहे की नाही. सोपं. You can obtain alkyl chlorides from ethers by using this particular method. ह्या मेथडचा यूज करून तुम्हाला इथर्स पासून अल्किल क्लोराइड प्रिपेअर करता येऊ शकतात, आहे की नाही. सिंपल. सो जर तुम्हाला विचारलं प्रिपेअर प्रोपिल क्लोराइड फ्रॉम युजिंग इथर, सो आपल्याला काय करता येईल, तर प्रोपिल इथर घ्यावं लागेल. मिथिल प्रोपिल या किंवा इथिल प्रोपिल या, पण प्रोपिल ग्रुप असणारे इथर घ्यावं लागेल. सो तुम्हाला प्रोपिल क्लोराइड बनवता येईल, हे की नाही. सोपं. सेम जर अल्किल ग्रुप असतील तर तुम्हाला हे दोन वेगवेगळे प्रोडक्ट नाही मिळणार, एकच प्रोडक्ट मिळेल. मिथिल क्लोराइड मिळेल किंवा इथिल क्लोराइड मिळेल जर सेम असतील तर. कधी रिएक्शन चालणार, अतिशय सोपी रिएक्शन आहे. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग काय पाहतोय आपण, ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. आणि त्याच्यामध्ये पहिली पाहिली होती आपण रिएक्शन विथ सल्फ्युरिक ऍसिड. याचा प्रोडक्ट काय होता माहिती, याच्यामध्ये तुम्हाला इथर्स पासून अल्कोहोल मिळायला शिकला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथर पासून अल्किल हॅलाइड्स मिळवता येतात. So you can obtain alcohols, you can obtain alkyl chlorides from ether. ह्याच्यात हे शिकलात तुम्ही. समजली सेकंड रिएक्शन.
Now we are going to see the third and very important reaction, that is reaction with hot concentrated acids, that is HCl, HI, HBr, any one of these. Okay, so let's see the third reaction. See, reaction with third one, reaction with hot and concentrated acids, ब्रॅकेट मध्ये HX है की नाही, हायड्रोजन हॅलाइड्स. ऑब्वियसली जे ऍसिड्स आपण पाहतो इथे ते आहेत HX, दॅट इज हायड्रोजन हॅलाइड्स. सो सिंपल आहे. ऑब्वियसली तुमचा इथे रिएक्टंट जो असणार आहे तो आहे इथे इथर्स, आणि जे आपले रिएजंट आपण वापरतोय तो आहे HX, म्हणजे HI असू शकतं, HBr असू शकतं, HCl रेअरली पाहायला मिळतं, मेनली HI अँड HBr पाहायला मिळतं. पहा ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर वी ऑल नो दॅट. आपल्याला ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर माहिती, ऑर्डर ऑफ देअर रिॲक्टिव्हिटीज है की नाही. रिएजंट हा आहे आणि सिंपल तुम्हाला प्रोडक्ट इथे मिळतात दोन, दॅट इज अल्किल हॅलाइड्स अँड अल्कोहोल्स है कि नहीं. So ethers reacts with hydrogen halides or hot concentrated acids to form alkyl halides and alcohols. Is it clear? आणि halides जनरली कोणते वापरतो आपण, आयोडाईड आणि ब्रोमाइड्स. सो सिंपली असं म्हणू शकतो आपण, ethers reacts with HI or HBr to form alkyl halides and alcohols है की नाही. आपल्याला इथर्सची रिएक्शन जर आपण HI किंवा HBr बरोबर घेतली तर आपल्याला अल्किल हॅलाइड्स आणि अल्कोहोल्स मिळेल. आता अजून एक तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, जर आपण XS वापरलं HI अँड HBr तर हा अल्कोहोल सुद्धा परत कन्वर्ट होईल हॅलाइड मध्ये, अल्किल हॅलाइड मध्ये. सो सिंपल आहे, इफ XS HI and HBr is used, if excess HI and HBr is used, alcohol further converted into alkyl halides है की नाही. सो पाच इथर्स जे असतात ते हायड्रोजन आयोडाईड बरोबर किंवा हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर फॉर्म होईल अल्किल हॅलाइड आणि अल्कोहोल. आणि जर एक्सेस वापरला आपण HI आणि HBr तर ते अल्कोहोल सुद्धा परत अल्किल हॅलाइड मध्ये कन्वर्ट होईल. सो बेसिकली तुम्हाला अल्किल हॅलाइड्स मिळेल, फक्त काय मिळेल, अल्किल हॅलाइड. बट जर कधी एक्सेस वापरलं तर आपण हे लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सेस नसेल तर मग अल्कोहोल आणि अल्किल हॅलाइड मिळते. सो तुम्हाला जनरल रिॲक्शन दाखवतो, एक्झाम्पल्स दाखवतो, सो दॅट यू विल अंडरस्टँड है की नाही. सो लेट्स स्टार्ट विथ द जनरल रिॲक्शन. R घेतला, O R डॅश, सेम असू द्या डिफरंट असू द्या त्यांनी काही फरक पडत नाही. आपला मेकॅनिझम तर सेमच राहणार आहे, फक्त प्रोडक्ट काय होतील, सेम असेल तर सारखे सारखे प्रोडक्ट मिळतील, डिफरंट असेल तर वेगवेगळे मिळणार आहे. R डॅश रिॲक्ट झाला सपोज HX बरोबर, HX म्हणजे तो HI असू शकतो, HBr असू शकतो, एनी वन ऑफ दिस reacts with this, you will get, see this O will abstract this H and this X minus will go to the R. So we will get the RX plus ROH, R dash OH suppose. एक अल्किल हॅलाइड मिळेल, एक अल्कोहोल मिळेल. हे इथर होतं, ठीक नाही, हे अल्किल हॅलाइड आहे. हे काय मिळालं तुम्हाला सांगा, अल्कोहोल मिळालं आहे की नाही. सिंपल. आता हेच जर मी काय केलं, त्या R डॅश OH आहे ना, R डॅश OH ह्याच्यात परत HX टाकलं, ह्याच्यात परत HX टाकलं, एक्सेस है ना, तर काय होणार बाबा, R डॅश X मिळेल, हा X कडे जाईल आणि हा OH आणि हा H फॉर्म काय करेल सांगा, H2O. लक्षात घ्या, एक्सेस केलं तर, एक्सेस HX घेतलं तर तुम्हाला दोन्हीही हॅलाइड्सच मिळतील
आणि साईड प्रोडक्ट मिळेल वॉटर डिरेक्टली. हे लक्षात घ्या तुम्ही कशा प्रकारे रिॲक्शन होणार आहे. एक्सेस नसेल तर मग मात्र तुम्हाला अल्किल हॅलाइड आणि अल्कोहोल मिळेल. ओके, सो सिंपल आहे. आपल्याला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स मिळू शकतात जर आपण लिमिटेड वापरले हॅलाइड, आणि जर आपण एक्सेस वापरलं तर हॅलाइडच मिळतील ऑब्विसली, आणि अल्कोहोल मिळणार नाही. ओके, सो लेट्स सी वन एक्झाम्पल ओव्हर हियर. How will you convert dimethyl ether into methyl chloride, sorry, methyl suppose iodide म्हणायचा, and methyl alcohol. How will you convert dimethyl ether into methyl iodide and methyl alcohol? So dimethyl ether घेतलं CH3OCH3 हे, याच्यामध्ये तुम्हाला टाकावं लागेल हायड्रोजन आयोडाईड HI. इट विल गेट कन्वर्टेड इनटू, हा O एक H घेईल आणि आयोडीन जो आहे तो CH3 कडे जाईल. सो CH3I हा I ह्याच्यात येईल आणि CH3 हे OH. इथे लक्षात सर्वांच्या. सो हे आहे डायमिथिल इथर आणि हे आहे काय सांगा चला पटकन मिथिल आयोडाईड. हे आहे मिथिल अल्कोहोल. आता हेच जर ऐका, हीच रिॲक्शन जर तुम्ही केली CH3OCH3 HI, पण हा HI जर तुम्ही एक्सेस वापरला, जास्त वापरला, तर काय होणार आहे लक्षात घ्या बघा. CH3I हा CH3I आणि हा सुद्धा CH3IS तयार होईल. सो दोन CH3I तयार होतील आणि हा ऑक्सिजन दोन हायड्रोजन बरोबर जाईल आणि फॉर्म करेल H2O. एक्सेस वापरला डायरेक्टली रिॲक्शन तुम्हाला इथे कळेल. पहिल्यांदा अल्किल आणि अल्कोहोल मिळेल आणि परत अल्कोहोल रिॲक्ट होईल हे HX बरोबर आणि तुम्हाला परत अल्किल मिळेल. पण मी डायरेक्ट लिहून टाकले इथे. सो एक्सेस वापरलं तर इथे एक्सेस नव्हतं, मिथिल आयोडाईड आणि मिथिल अल्कोहोल मिळालं. गॉट इट? ठीक आहे नाही, सिंपल रिॲक्शन आहे अगदी. आपल्याला याचं मेकॅनिझम पण पाहायचं आहे, तुम्हाला शिकवणार मी मेकॅनिझम, पण त्या अगोदर रिॲक्शन नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा कशा प्रकारे रिॲक्शन कॅरी आउट होते. ओके, आता जर तुम्ही आरिल अल्किल इथर वापरलं बाळांनो, लक्षात घ्या, जर तुम्ही आरिल अल्किल इथर वापरलं तर मात्र आरिल आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड काय ब्रेक होणार नाही इझिली. हा बॉन्ड आणि हा बॉन्ड हे दोन बॉन्ड आहेत ना, ह्या दोन पैकी कोणताही एक बॉन्ड ब्रेक होऊ शकतो. पण जर आरिल अल्किल इथर वापरलं तर मात्र तुम्हाला मग आरिल अल्कोहोल मिळणार आणि अल्किल हॅलाइड मिळणार. अल्किल अल्कोहोल नाही मिळणार आणि आरिल हॅलाइड नाही मिळणार. आरिल अल्कोहोल मिळेल आणि अल्किल हॅलाइड मिळेल. काय सांगतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचं झालं असेल तर मग हे रफ करेल आणि मग इथे लिहित होते ऍक्च्युअल मध्ये काय होतं. ओके, सो तो हे नोट करा तुम्ही. ओके, सी काय म्हणतो, इफ आरिल अल्किल ethers are used, then we will get alkyl halide and aryl alcohol. याचा रिझन काय आहे सांगतो मी. रिझन काय असतो सांगा, लक्षात ठेवा. इकडे ARO bond is short and strong. त्यामुळे तो काही इझिली ब्रेक होणार नाही. आरिल ग्रुप आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड हा शॉर्ट असतो आणि स्ट्रॉंग असतो. ठीक आहे, तर तो काही इझिली ब्रेक होणार नाही. AR ऑक्सिजन मधला बॉन्ड शॉर्ट असतो आणि स्ट्रॉंग असतो. सो इट विल नॉट ब्रेक इझिली. सो पहा मग लक्षात इकडे द्या. सपोज मी इथे आरिल घेतलं कंपाऊंड, इथे O घेतला आणि इथे CH3 घेतला. ठीक आहे ना, आणि याची रिॲक्शन जर केली मी HI हायड्रोजन आयोडाईड, तर काय म्हटलं मी, हा बॉन्ड ब्रेक होणार. ऑक्सिजन H घेणार O मायनस, हा नाही बॉन्ड ब्रेक होणार. हा शॉर्ट आणि स्ट्रॉंग बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक होईल. CH3I तयार होईल आणि हे AROH तयार होईल.
ओके, म्हणजे अल्किल हॅलाइड मिळालं आणि आरिल अल्कोहोल मिळालं. उलट नाही होणार, आरिल हॅलाइड आणि अल्किल अल्कोहोल मिळणार नाही, लक्षात ठेवायचं. आरिल जो आहे इथला बॉन्ड हा ब्रेक होऊ शकत नाही. सो ओ फक्त एच घेईल आणि तुम्हाला हे फिनॉल मिळालं, हे अल्किल हॅलाइड मिळालं. आय थिंक तुम्हाला समजलं असेल काय ते सांगितलं. ठीक आहे, म्हणजे आपण काय शिकलो ऍक्च्युअल मध्ये की अल्किल हॅलाइड्स आणि आरिल अल्कोहोल जर मिळवायचं असेल तर मग मात्र आपल्याला आरिल आणि आरिल अल्किल इथर यूज करावं लागेल. अंडरस्टूड. सो अतिशय सिंपल रिएक्शन आहे. ह्या तीनही रिएक्शन अतिशय सोपे आहेत. आता आपल्याला ह्या रिएक्शनचं ही जी रिएक्शन आहे हिचं मेकॅनिझम शिकायचं, म्हणजे हाऊ द होल प्रोसेस टेक्स प्लेस, म्हणजे SN2 ने होते, SN1 ने होते, कशा प्रकारे होते आपल्याला शिकायचं. अंडरस्टूड. सो लेट्स ट्राय टू स्टडी द मेकॅनिझम. Okay, let's see the mechanism. So before studying mechanism of this reaction, let's take one example. I will write the example here and then we will see the process. CH3O C2H5. हे काय बनवलं सांगा, मिथिल इथिल, इथिल मिथिल इथर आहे. जर तुम्ही HI टाकलात तर काय होणार आहे, CH3 सपोज आणि हा OH मिळाला आणि C2H5 I मिळाला, म्हणजे इथिल आयोडाईड मिळाला आणि मिथिल अल्कोहोल मिळाला. इथिल आयोडाईड मिळाला आणि मिथिल अल्कोहोल मिळाला. आणि ह्याच्याच पुढची स्टेप अशी होऊ शकते, जर आपण CH3OH आहे त्याच्यामध्ये जर आपण परत HI टाकलं तर तुम्हाला CH3I मिळेल आणि साइड प्रोडक्ट होईल H2. राईट ना. हे नंतर पाहूयात आपण हे पहिलं हे पाहूया मेकॅनिझम. फर्स्ट जी रिएक्शन आहे याचं मेकॅनिझम, ही रिएक्शन ह्याच्याच पुढची आहे, फक्त आपण सध्या याचं बघायचं आणि मग याचं शिकू. सो स्टेप 1 काय आहे बघायचं आपण. स्टेप 1 काय आहे, स्टेप 1 मध्ये काय होणार, फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम आयन, that is oxygen abstracts proton from the acid. This oxygen formation of oxonium ion, oxonium ion फॉर्मला म्हणजे ऑक्सिजन काय करतो, प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करतो. ऑक्सिजन ऍब्स्ट्रॅक्ट्स प्रोटॉन. ऑक्सिजन काय करतं, प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करतं. पाहूयात मग आपण लगेच. CH3O C2H5, CH3O C2H5 आहे की नाही. आणि ऑब्विसली याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं HI, बरोबर ना. हा HI जो असतो हा काय दिलेला सांगा, H+ देईल. H+ आणि I- होणार ऑब्विसली. मग हा जो ऑक्सिजन याच्याकडे लोन पेअर आहे, हा लोन पेअर काय करेल, हा प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. सो CH3O इथे काय आला सांगा H आणि इकडे आलं CH2CH3. ओके, CH2CH3. फक्त इथे तुम्हाला थोडंसं हे 1 मिनिट, हे आयोडीन आणि हे अल्कोहोल मिळेल. सांगतो त्याचं रिझन सुद्धा सांगतो मी. सांगतो त्याचं रिझन काय आहे. सो इथे काय झालं, ह्या ऑक्सिजनने प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट केला. सो तुम्हाला काय मिळाला, ऑक्झोनियम आयन मिळाला. इथे कोणता आयन मिळाला, हा ऑक्झोनियम आयन, ऑक्झोनियम आयन. आणि हे तुमचं काय होतं सांगा, इथिल मिथिल इथर. ना आता काय आहे, आयोडीन हा मिथिलला का अटॅच होणार आणि इथिलला का होत नाही ते सांगतो. बॅक साइड अटॅक आहे, SN2 मेकॅनिझम फॉलो करतोय. मग बॅक साइड अटॅक साठी इकडे ठीक आहे, इकडे CH2 वर अटॅक करायचा, इकडे CH3 वर अटॅक करायचा. पण इकडे थोडंसं क्राउडिंग दिसतंय, इकडे होऊ शकतो, होणार नाही असं नाहीये. दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट्स मिळू शकतात. फक्त आपण इथे काय म्हणू शकतो की इथे करण्यापेक्षा इथे करणं पॉसिबल बॅक साइड अटॅक. सो स्टेप 2, बॅक साइड अटॅक ऑफ I- काय करेल, त्या CH3 वरती काय करेल, बॅक साइड अटॅक करेल. सांग लक्षात घ्या, पहा CH3O इथे HI याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, CH2CH3. असं का होतं, तर हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. हा ऑक्सिजन इकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे पुल करतो ही, मग इथे I- याच्यावर अटॅक करेल.
सो हे बघा असं काहीच हा आय मायनस याने याच्यावर अटॅक केला, हा बॉन्ड इकडे गेला, म्हणजे काय झालं ह्याचा पण चार्ज न्यूट्रलाइज झाला ऑक्सिजनचा है ना. इथे खरं तर ट्रान्झिशन स्टेट मिळते तुम्हाला, SN2 आहे ना हे. सो हे CH3O याच्यावर हाफ चार्ज असतो, आठवा याच्यावर हाफ चार्ज असतो. सो अशा प्रकारे है ना, इथे H आहे, इकडे CH2 CH3 आहे. हे ट्रान्झिशन अशी मिळते आपल्याला, पण एवढी काय आवश्यकता नाही ट्रान्झिशन घ्यायची, कळलं तुम्हाला. हे बघा हे पार्शियल बॉन्ड आहे आणि हा पार्शियल बॉन्ड आहे. हा बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात झाला, हा बॉन्ड फॉर्म व्हायला सुरुवात झाली. ही TS आहे, ट्रान्झिशन स्टेट आहे TS. आणि फायनली काय होतं सांगा चला पटकन, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा बॉन्ड फॉर्म होतो. सो CH3I तयार होणार आहे आणि इकडे बघा काय झालं, CH3 CH2OH मिळालं. CH3I तयार झालं, CH3 CH2OH मिळालं, आहे की नाही. सिंपल बॅक साइड अटॅक झाला, I मायनसचा बॅक साइड अटॅक झाला, इथे बॉन्ड फॉर्म झाला, हा बॉन्ड ब्रेक झाला. सो CH3I मिळाला, इकडे मिळाला CH3 CH2OH. गॉट इट. सो मिळाला पण तुम्हाला बघा, मिथिल आयोडाईड आणि इथिल अल्कोहोल मिळालं, मिथिल आयोडाईड मिळालं आणि इथिल अल्कोहोल मिळालं. अंडरस्टूड. आता पहा बॅक साइड अटॅक आहे म्हणजे हे SN2 मेकॅनिझम आहे, पण SN2 मेकॅनिझम कधी मिळेल, जर हे अल्किल ग्रुप्स आहेत ना, इथले अल्किल ग्रुप्स हे प्रायमरी असतील किंवा सम केसेस मध्ये सेकंडरी असतील. पण जर अल्किल ग्रुप टर्शरी असेल, अल्किल ग्रुप्स काय असतील, टर्शरी असतील, तर मात्र पण बॅक साइड अटॅक पॉसिबल नाही. मग अशा केसेस मध्ये आपल्याला फॉर्म पाहायला मिळतं किंवा आपल्याला रिएक्शन पाहायला मिळते SN1 मेकॅनिझम बाय फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. बाय फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. इफ अल्किल ग्रुप इज टर्शरी, वन ऑफ द अल्किल ग्रुप इज टर्शरी, जर एक अल्किल ग्रुप हा टर्शरी असेल तर मात्र मग आपल्याला कार्बोकॅटायन फॉर्म व्हायला पाहायला मिळेल, म्हणजेच SN1 मेकॅनिझम. ही रिएक्शन SN2 ने झाली, ही रिएक्शन कशी झाली, SN2 ने झाली. आपल्याला SN1 पण पाहायला मिळतं, येथे लक्षात सर्वांच्या. सो तेही तुम्हाला दाखवतो मी. आता फक्त इथे तुम्ही पुढे बघू शकता, हे बघा हे C2H5OH जे आहे, ह्याच्यात जर HI टाकलं तर C2H5I आणि H2O मिळतं. तर सिंपल आहे, हा ऑक्सिजन पहिला प्रोटॉन घेईल H प्लस आहे की नाही, आणि मग I मायनस याच्यावर अटॅक करेल. सो C2H5I होईल आणि H2O इज अ साइड फॉर्म. अंडरस्टूड. सिंपल आहे हे मेकॅनिझम. ते मला माहिती आहे आपण हे मेकॅनिझम आपण शिकलो आलो. आता तुम्हाला मी SN1 दाखवतो. ओके. So see if one of the alkyl group is tertiary, then it will follow SN1 mechanism. हे करतो आता सांगा चला, SN2 mechanism दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे रिएक्शन होते. पहिलं काय करायचं तिकडे बघा, हे CH3 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 O CH3. पहा आता मी काय म्हणतो इकडे समजून घ्या. जर याच्यावर अटॅक झाला HI चा, ठीक आहे, तर हे बघा असं CH3 CH3 आणि हा I, ह्याला I अटॅक झाला आणि इकडे साइड प्रोडक्ट आहे CH3OH. समजलं का. आता याचं मेकॅनिझम आपल्याला शिकायचं आहे. सो पहिली स्टेप पाहूयात आपण. स्टेप 1 पहा. स्टेप 1 काय सांगतो मी तुम्हाला, स्लो स्टेप आहे. इथे पहिली गोष्ट काय होईल, कार्बोकॅटायन जो आहे तो फॉर्म होणार आहे, पण त्यासाठी प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट केला पाहिजे. काय ऍब्स्ट्रॅक्ट केला पाहिजे, प्रोटॉन. सो पहिल्यांदा ऑक्झोनियम आयन फॉर्म होईल. ऑक्सिजन प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल CH3 CH3O CH3. ह्याने काय घेतलं, H प्लस प्रोटॉन घेतला, राईट. सो CH3 CH3OH CH3, राईट. याच्यावर काय आला सांगा, पॉझिटिव्ह चार्ज. मग स्टेप 2 मध्ये, सेकंड स्टेप मध्ये फॉर्मेशन होईल कार्बोकॅटायन
CH3 C CH3 O CH3 हा प्लस आहे, इथे काय आहे H. मला एक सांगा, याला स्टॅबिलाइज करायचं म्हणजे हा बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे तो हा बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्याकडे गेली पाहिजे. इथे आणि इथे हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, पॉझिटिव्ह चार्ज टर्शरी कार्बोकॅटायन आहे. टर्शरी कार्बोकॅटायन प्रायमरी पेक्षा मोर स्टेबल असणार, सो बॉन्ड हा ब्रेक होईल. बरोबर, ही स्लो रिएक्शन आहे, स्लो स्टेप आहे, म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. सो काय होणार, CH3 C CH3 CH3 आणि याच्यावर काय आला पॉझिटिव्ह चार्ज, इकडे तयार झाला CH3OH. सो अल्कोहोल तुमचा मिळून गेलाय, अल्कोहोल मिळून गेला. आता जो हा टर्शरी कार्बोकॅटायन तयार झालाय, ह्या टर्शरी कार्बोकॅटायन वरती आयोडीनचा अटॅक होईल, I-. स्टेप 3, अटॅक ऑफ I- on tertiary carbocation. Nucleophilic attack of I- on the tertiary carbocation. CH3 C CH3 हा पॉझिटिव्ह, काय याला आवडच नाही, काय सिंपल आहे, I- इथे अटॅक करेल, झालं CH3 C CH3 CH3 R. गॉट इट. आणि ही फास्ट, हे दोन्ही स्टेप फास्ट असणार, ही सुद्धा आणि ही सुद्धा फास्ट स्टेजेस. सो पहा दोन्ही प्रकारचे मेकॅनिझम, ते SN2 पाहिजे आपण, SN1. पण SN2 कधी होणार, जर हा अल्किल ग्रुप प्रायमरी असेल तर इथर मधला, आणि इथे जर अल्किल ग्रुप वन ऑफ द अल्किल ग्रुप इज टर्शरी, देन द रिएक्शन विल बी अकॉर्डिंग टू द SN1 mechanism. So I have given you the mechanisms of the both the reactions. है की नाही, SN1 ने पण दाखवलं आणि SN2 ने पण दाखवलं. नीट समजून घ्या. इथे ऑक्सिजन प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करतो, ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आला, हा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज करायचा म्हणून ऑक्सिजन इकडची इलेक्ट्रॉन पेअर पुल करेल. का पुल करेल, इथे पॉझिटिव्ह चार्ज आला तर कार्बोकॅटायन कोणता तयार होतो, टर्शरी, हा मोर स्टेबल आहे. सो फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन होते, स्लो स्टेप, रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. हा CH3OH फॉर्म झाला, इथे कार्बोकॅटायन फॉर्म झाला, आणि त्या कार्बन वरती जर I- ने अटॅक केला तर तुम्हाला आयोडाईड मिळेल, टर्शरी आयोडाईड मिळाले. म्हणजे ह्याला टर्शरी मिळणार आणि अल्कोहोल प्रायमरी मिळणार. ओके, so this is the mechanism of third reaction, that is reaction with ether, reactions of ethers with hot and concentrated acids. Is it clear? So ethers च्या reactions आपण hot and concentrated acids बरोबर पाहिला. I hope you all have understood these reactions. आता फक्त एक रिएक्शन्स राहिल्या, ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपल्याला पाहिजे ते इथर्सच्याच आहेत, फक्त आरिल इथर्सच्या आहेत. सो त्या आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट, आणि मग काही युजेस आपण पाहणार आहोत अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्सचे, सो दॅट आवर टॉपिक विल बी फिनिश्ड. सो व्यवस्थित सगळे रिएक्शन्स करायचे, ते नेक्स्ट लेक्चरला आपला टॉपिक काय होईल समजेल. ओके, टुडे वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हियर. रिमेनिंग पार्ट विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.